सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सर्वात मोठा सोहळा अवॉर्ड शो नृत्य सन्मान सोहळा 2025 या कार्यक्रमामध्ये मी रवी कुडाळकर आणि आमचे मित्र राहुल कदम आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मला वाटतं खऱ्या अर्थानं आजच्या या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आपल्या सर्वांच्या साथीनं आणि सर्वांच्या उपस्थितीनं। आणि असं म्हणतात की आपल्या भारतीय परंपरेनुसार जोपर्यंत आपण कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात त्या ईश्वराचं नमन करून त्याला वंदन करून करत नाही तोपर्यंत तो कार्यक्रम यशस्वी होत नाही। तर मला वाटतं उद्घाटनाच्या माध्यमातून आज या सोहळ्याची आपण सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर नृत्य क्षेत्रातील विशेष पुरस्कार ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान या नृत्यकलेला दिलेलं आहे अशा सर्वच महनीय व्यक्तींचा आपण सन्मान करणार आहोत। तत्पूर्वी आपण आजच्या या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करतोय। चला, सगळ्यांना माहिती आहे की यंदाचा नृत्य सन्मान सोहळा गेले कित्येक दिवस आम्ही या कार्यक्रमाची चर्चा सगळीकडे रंगली आहे, पण तत्पूर्वी सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी नाव घेतलं, पण माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असलेले सन्माननीय सुनीलजी बोगटे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्लीज। थँक्यू सो मच। जास्त वेळ घेत नाही, आपण ज्यांना पाहण्यासाठी ज्यांना बघण्यासाठी ज्यांची कला आपण नेहमीच टी व्हीवर बघत आलो, भारताच्या बाहेर बघत आलो, असे सगळ्यांचे लाडके इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर श्री आशिष पाटील सर यांना विनंती करतो की सर प्लीज आपण रंगमंचावरती यायचं आहे। ट्रॅक मला वाटतं सर्वांच्या टाळ्या आणि जल्लोष सरांनी दिसला पाहिजे। कातळाचा फोडून पत्थर घडले टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे सरांसाठी। जोरदार 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 देहाचे सर्वांना विनंती करतो जिथे आहात तिथेच उभे राहा आणि सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा सरांसाठी प्लीज। जिरवाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण कृपया आसनस्थ व्हायचं आहे। थँक्यू सो मच सुजन। मित्र हो, काही सुचत नाहीये कारण बरेच कार्यक्रम केले, मात्र सकाळपासनं जेव्हापासनं सरांबरोबर फिरतोय काळीच धडधडतंय आणि आताही धडधडतंय, कारण एवढी मोठी व्यक्ती आपल्या सिंधुदुर्गमध्ये आणि कुडाळमध्ये येणं हे आमच्या सगळ्या कलाकारांसाठी भाग्याची गोष्ट आहे। खरंच, आणि असं म्हणतात की गुरु ईश्वर तात माय गुरुविन जगी थोर काय, असे हे गुरु ज्यांनी अनेक विद्यार्थी घडवले नृत्य क्षेत्रामध्ये आणि ज्यांच्या नृत्य दिग्दर्शनाखाली आपण अनेक चित्रपट, अनेक मालिका आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, रियालिटी शो पाहिलेत, असे सर्वांचे आवडते आशिष पाटील सर खऱ्या अर्थानं आज या रंगमंचावरती आलेत आणि आजचा हा स्टेज आणि आजचा हा कार्यक्रम पावन झाला असं आपण म्हणू शकतो। मला वाटतं पुन्हा एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात आणि ज्या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करणार होतो तो उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत। तत्पूर्वी सन्माननीय सतीश पावसकर यांना विनंती करतो कृपया आपण रंगमंचावरती यायचं आहे आणि आपल्या सगळ्यांची लाडकी सिंधुदुर्गची कन्या नृत्यांगणा, सुंदरी नृत्यांगणा दीक्षा नाईकीला विनंती करतो कृपया आपण इथे यायचं। दीक्षासाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्र, जोरदार टाळ्या। दीक्षालाही विनंती करतो की आपण कृपया बसून घ्यायचं आहे। मूर्ती लहान पण कीर्ती महान असं आपण म्हणू शकतो। अगदी कमी वयात जिनं यशाचा एक सुंदर पल्ला गाठला आणि तिचा पुढचं यश काय असेल हे आपण विचारच केलेलं बरं, कारण अगदी छोट्याशा वयामध्ये तिने जी यशाची उंची गाठलेली आहे तर तिचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत। पुन्हा एकदा दिशाचं स्वागत करतो आणि पुढील आपण सोहळ्याकडे वळतोय। या ठिकाणी सर्व मान्यवरांचे सर्वात पहिलं शब्दसुमने स्वागत करतो आणि आता आपण खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। या ठिकाणी आमचे मान्यवर आहेत, त्यांना विनंती करतो सन्माननीय सुनील बोगटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली की आपण श्री गणरायाच्या आणि नटरायाच्या मूर्तीस आपण हार अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपण दीपप्रज्वलनसुद्धा करणार आहोत आणि या कार्यक्रमाचं उद्घाटनसुद्धा करणार आहोत। आणि आपल्या कार्यक्रमाचे आजचे मुख्य उद्घाटक आहेत सन्माननीय श्री जितेंद्र सावंत साहेब, यांचंही या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो। तत्पूर्वी सन्माननीय आशिष पाटील सर यांना विनंती करतो, सर मला माहिती आहे की आपण जिथे जिथे कार्यक्रमाला जाता
त्या ठिकाणी एका देवाचं नाव नेहमी आपल्या मुखात असतं, ते म्हणजे गणपती बाप्पाचं. तर आपण गणपती बाप्पाला हार अर्पण करावा असं मी सरांना विनंती करतो, सन्मान्य श्री आशिष पाटील सरांना, की आपण श्री गणरायाला आपण हार अर्पण करायचा आहे. आशिष पाटील सरांना विनंती करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कलांचा अधिपती गणराय गणपती, ज्याच्या प्रार्थनेनं प्रत्येक शुभ कार्याची आपण मंगलमय सुरुवात करत असतो. आणि आजच्या ही सोहळ्याची सुरुवात सरांच्या शुभ हस्ते आपण गणेशाला वंदन करून केलेली आहे. त्यानंतर सन्माननीय नगराध्यक्ष मॅडम यांना विनंती करतो की आपण नटराजाच्या मूर्तीस हार अर्पण करायचा आहे. आमच्या कलेची देवता नटराज यांचं आपण वंदन करतो. तर जोरदार टाळ्या जाऊ दे प्लीज. त्यानंतर आपण या ठिकाणी दीपप्रज्वलन करतो. तर सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक जितेंद्र सावंत सर यांना विनंती करतो आपण दीपप्रज्वलन करायचं आहे. प्रकाशमान करणारा हा सोहळा प्रत्येक नृत्य कलाकाराच्या आयुष्यामध्ये एक नवीन उजेड, एक नवीन प्रकाश लावणारा हा सोहळा, आणि त्याचं आज आपण दीपप्रज्वलन करतोय सरांच्या हस्ते. त्यानंतर सन्माननीय आशिष पाटील सर यांनाही विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करायचं आहे. सोबतच आमच्या नगराध्यक्षा मॅडम यांनाही विनंती करतो. त्यानंतर शिरसाट मॅडमना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करायचं आहे. त्यानंतर सन्माननीय नागेश नाईक यांनाही विनंती करतो की आपण कृपया दीपप्रज्वलन करायचं आहे. त्यानंतर नगरसेविका नयना मांजरेकर यांनाही विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करायचं आहे. आमच्या चिमणी पाखराचे सौ बिरजे मॅडम यांनाही विनंती करतो आपण दीपप्रज्वलन करायचं आहे. आणि आमच्या चिमणी पाखराचे सल्लागार सर्व सन्माननीय सुनील बोगटे सर यांनाही विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करायचं आहे. सर त्याचप्रमाणे श्रीमती संजना बरोबर मॅडम यांनाही विनंती करतो की आपण ही दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे. आता 2 जर राहिले असतील तर सन्माननीय किरण कुडाळकर आणि माळकर बंधू दोघांनाही विनंती करतो. हा, सगळ्यांनी एकत्र या. आणि त्याच्यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाच्या उद्घाटनाकडे जाणार आहोत. नृत्य सन्मान सोहळा 2025 हे दुसरं पर्व, आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आज या कार्यक्रमाचं मंगलमय असं उद्घाटन केलेलं आहे. त्या ठिकाणी सन्माननीय श्री जितेंद्र सावंत सर आहेत, त्यांना विनंती करतो की श्रीफळ वाढून आजच्या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करायचं आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक, प्रमुख मान्यवर सन्माननीय जितेंद्र सावंत साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ दे प्लीज. कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण आसनस्थ होऊन घ्यायचं आहे. ज्या सर्व प्रमुख पाहुणे ज्यांनी आपल्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन केले त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीनं सर्व पाहुण्यांचं, सर्व महनीय व्यक्तींचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत, त्यांचं स्वागत करणार आहोत. या ठिकाणी सर्वात पहिलं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय जितेंद्र सावंत सर यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत आणि सत्कार करतोय. कारण सगळ्यांना एक आवर्जून सांगेन की ज्यावेळी हा कार्यक्रम करायचा ठरला आणि ज्यावेळी सरांच्या कानावरती ही गोष्ट गेली, आशिष सर आपणही ही गोष्ट ऐका प्लीज. कारण बरेच जे समाजातील असे काही लोक आहेत जे नेहमी कलाकारांच्या मागे उभे राहतात, पण आज सगळ्यांना आवर्जून सांगेन
की आत्ता जो हा अवाढव्य कार्यक्रम आपल्यासमोर सगळं आपल्याला दिसतंय, अजून पुढे बऱ्याच गोष्टी दिसतील, आणि हा एकमेव ज्यांनी आपल्या खांद्यावरती भार उचलला ते म्हणजे सन्माननीय जितेंद्र सावंत सर. त्यांच्यासाठी जोरदार आणि खणखणीत टाळ्या झाल्या पाहिजे प्लीज. राजा सामंत सर या ठिकाणी उपस्थित आहेत, तांबे सर उपस्थित आहेत, सन्माननीय अजय सावंत सर उपस्थित आहेत, सन्माननीय बंड्या जोशी सर उपस्थित आहेत, यांचंही अमोल गोसावी सर उपस्थित आहेत, यांचंही स्वागत करतो. या ठिकाणी माझे बाबासुद्धा आलेत, त्यांचंही स्वागत करतो. आणि आमच्या टीमला विनंती करतो की आपण सन्माननीय जितेंद्र सावंत सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी आशिष पाटील सरांना विनंती करतो, सर आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय श्री जितेंद्र सावंत साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अतिशय दिमागदार पद्धतीनं आपण हा कार्यक्रम पाहू शकतो आणि त्याचं नियोजन आयोजन ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या सहकार्यातून होतोय त्या सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सर श्री संत बाळूमामा यांचे भक्त आहेत, त्याच्यामुळे आम्ही बाळूमामांची प्रतिमा सरांना गिफ्ट करतोय. आणि हे आम्हाला त्यांचेच मित्र पावसकर यांच्याकडनं कळलं, त्याबद्दल पावसकर सरांचेही खूप खूप आभार. दुर्वा त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय आमच्या नगराध्यक्ष मॅडम सौ प्राजक्ता बांदेकर शिरवलकर मॅडम यांचा. आणि मी बिर्जे मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय माननीय सौ प्राजक्ता बांदेकर कुडा नगरपंचायत नगराध्यक्ष यांचा आपण सन्मान करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्र. विशाखा त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय आमच्या चिमणी पाखरे टीमचे. जसं की म्हटलं की नेहमी जेव्हा जेव्हा आमचा कुठलाही कार्यक्रम असू दे नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात ते सन्माननीय सुनीलजी भोगटे सर यांचाही आपण सन्मान करतोय. आणि मी सन्माननीय आशिष पाटील सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुनीलजी भोगटे सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. नेहमी सहकारी आणि प्रत्येक गोष्टीला ज्यांचा पाठिंबा असतो ते आदरणीय सुनील भोगटे साहेब यांचा आपण सन्मान करतोय. त्यानंतर ज्यांच्याबद्दल मगाशीच मी म्हटलं की नेहमी महिला असू दे तरुणी असू दे जे नेहमी ज्यांना आदर्श मानतात ज्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत अशा शिरसाट मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करतो. मॅडमना विनंती करतो आपण आपल्या सन्मानासाठी स्टेजच्या मध्यभागी यायचं आहे. मी या ठिकाणी श्रीमती संजना परब मॅडम आहेत त्यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅडमचा सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्लीज. यानंतर आपल्या ठीक आहे यानंतर आपण आमचे मित्र सन्माननीय नागेश नाईक सर यांचा सन्मान करतोय. त्यांना विनंती करतो की कृपया आपण मध्यभागी यायचं आहे. मी सुनील भोगटे सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते श्री नागेश नाईक यांचा सन्मान करायचा. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्लीज. त्यानंतर आमच्या चिमणी पाखराला नेहमीच ज्यांच्यामुळे उभारी मिळाली अशा सौ बिर्जे मॅडम यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. मी प्राजक्त शिरवलकर मॅडमना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बिर्जे मॅडमचा सन्मान करायचा आहे.
त्यानंतर कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका मांजरेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगायचं तर आम्ही एकत्र शिक्षण घेतलं शाळेमध्ये, त्याच्यामुळे आज पहिल्यांदाच ते माझ्या कार्यक्रमाला आलेत। याचं मला खूप कौतुक आहे, कारण आपली मैत्रीण खूप वर्षानंतर कधीतरी आपल्याला एका वेगळ्या कार्यक्रमात अशा पद्धतीने भेटते, हे मला खूप कौतुक आहे। तर त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण नेहमी सपोर्टिव्ह असतात आणि त्यांचं जे नवदीप शॉप आहे तिकडनं नेहमीच चिमणी पाखराला मदत होत असते। आवर्जून उल्लेख करेन तर त्यांचाही या ठिकाणी सन्मान करतोय आपण। मी शिसक मॅडमना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते मांजरेकर मॅडमचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्यानंतर श्रीमती संजना परब मॅडम आहेत, यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करतोय। आमच्या चिमणी पाखरं सर चिमणी पाखरं टीमच्या पाठीशी नेहमी उभे असतात। आमचे कॉस्ट्यूम असू दे, या कार्यक्रमाचा खर्च असू दे, जिथे अडतं तिथे ते नेहमी उभे असतात, त्यामुळे खरंच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मी या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय जितेंद्र सावंत साहेब आहेत, त्यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते मॅडमचा सन्मान करायचा आहे। त्यानंतर माझे मित्र आणि आमचे नेहमी चांगले संबंध आहेत, दोघीही कुडाळकरच आहोत आणि ज्यांना आपण नेहमी नृत्य करताना पाहिलं मात्र आता बिझनेसमध्ये ते आले, तर मला असं वाटतं माझ्या मित्राचा सन्माननीय आशिष पाटील सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा किरण कुडाळकर यांचा। प्लीज एकदा जोरदार टाळ्या किरण कुडाळकर यांच्यासाठी। हे त्यांचं जे शॉप आहे त्याच्यामार्फत सगळ्याच कार्यक्रमांना ते मदत करत असतात आणि आपण पाठीमागे त्यांची ॲडव्हर्टाईज पाहू शकतो। त्यानंतर सन्माननीय पिंगुळकर सर, म्हणजे डिझाईन्स दिसत आहेत किंवा जे पॅम्पलेट्स आम्ही बाहेर जाहिरात आम्ही जिथे जिथे केली ती ज्यांच्या प्रिंटिंगमधून हे सगळीकडे पसरत गेलं त्याचे सर्व सन्माननीय पिंगुळकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। मी नागेश नाईक यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते पिंगुळकर सरांचा सन्मान करायचा आहे। प्लीज जोरदार टाळ्या। आणि आताच या ठिकाणी आमचे मित्र निवेदक आणि सिने अभिनेते निलेश गुरव सर यांचं स्वागत झालेलं आहे, त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करतोय चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या माध्यमातून। यानंतर माझे मित्र श्री सागर माळकर या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांना कधी बघावं तेव्हा नेहमी हसतच असतात आणि अशा व्यक्तींसोबत असतात जे नेहमी समाजासाठी काहीतरी करत असतात, ते म्हणजे सावंत सर यांच्यासोबत नेहमी सोबत असणारे सन्माननीय सागर माळकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय। मी सुनील भोक्ते सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सरांचा सन्मान करायचा आहे। त्यानंतर सन्माननीय एकनाथ माळकर सर यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करतोय, त्यांचेच भाऊ आहेत आणि दोघेही भाऊ नेहमी सावंत सरांसोबत असतात। सतीश पावसकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। सन्माननीय एकनाथ माळकर, त्यानंतर आमच्या या कार्यक्रमाला आज प्रथमच उपस्थित असलेले सन्माननीय गडेकर सर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय। मी आमच्या टीमला विनंती करतो की आपण गडेकर सरांचा सन्मान करायचा आहे। मी पिंगुळकर सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे।
यानंतर त्यानंतर सर्व मान्यवरांचे सन्मान झालेत. मात्र जेव्हा जेव्हा चिमणी पाखराच्या कुठल्याही कार्यक्रमाचा म्हणजे मोठ्या कार्यक्रमाचा विषय येतो त्यावेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले आमचे पालक ते म्हणजे सन्माननीय सतीश पावसकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करतोय. मी आशिष पाटील सरांना विनंती करतो, सर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. या ठिकाणी सन्माननीय प्रमोद नाईक जर असतील तर कृपया आपण रंगमंचावरती यायचं आहे. खरंच पावसकर यांच्यासाठी टाळ्या जोरदार वाजत राहिल्या पाहिजेत. त्यानंतर माझे मित्र राहुल कदम जे आज आपल्याला निवेदन करताना दिसणार आहेत, तर त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. मी सुनील बोके सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते राहुल कदम सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आजच्या कार्यक्रमाचे निवेदक उत्कृष्ट मिमिक्री आर्टिस्ट आहेत आणि उत्कृष्ट निवेदक आहेत. छान सॉन्गसुद्धा बनवतात ते, त्याच्यामुळे आपण विशेष असा त्यांचा या ठिकाणी सत्कार करतोय. आणि फक्त 2च मिनिटं घेतो सगळ्यांची. गेले कित्येक दिवस दीक्षा नाईक बद्दल आपण म्हणजे हल्ली ऐकतोय आणि आतापर्यंत नृत्यांगणा दीक्षा नाईक होती, ती आता सुंदरी नृत्यांगणा दीक्षा नाईक झाली आहे आणि तिला सुंदरी बनवणारे मूर्तिकार समोर आहेत, ते म्हणजे सन्माननीय आशिष पाटील सर. यांच्यासाठी जोरदार आणि खणखणी टाळ्या झाल्या पाहिजेत. मी दीक्षाला आणि सन्माननीय आशिष पाटील सरांना विनंती पुढे या प्लीज, आणि दीक्षालाही विनंती करतो. सरांचा सन्मान आणि दीक्षाचाही सन्मान आपण अतिशय भव्य पद्धतीने करणार आहोत, पण तत्पूर्वी कारण त्याची मी उत्कंठा आता फक्त आम्ही स्वागत करतोय सर, कारण आपण खूप आल्यानंतर अगदी भारावून गेलात. दीक्षा नाईकचे वडील आलेत, त्यांनाच विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दीक्षा नाईकचा आपण सन्मान करायचा आहे. दीक्षा नाईकचे वडील आहेत, आपण फक्त पुष्पगुच्छ देतोय कारण हे फक्त थोड्या वेळाने खूप मोठं होणार आहे, त्याच्यामुळे दीक्षा नाईकचा सन्मान होतोय. दीक्षा नाईकचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपल्या शुभ हस्ते दीक्षाला द्या. आणि आजच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण, विशेष उपस्थिती, आमच्यावर ज्यांनी इथे येऊन कृपा दाखवली देवाची, कारण माझ्याकडे शब्द नाही आहेत, इतकं बिझी शेड्यूल ज्यांना आपण नेहमी मोठ्या मोठ्या चॅनेल्सवरती आउट ऑफ इंडिया कंट्रीजमध्ये आपण पाहतो आणि आमच्या सिंधुदुर्गमध्ये सर आपण आलात वेळात वेळ देऊन, इतका आनंद होते की शब्द नाही आहेत. एरवी कार्यक्रम करतो, आता काहीच अजूनही 1000च्या बाहेर गेले धडधडायचं. त्याच्यामुळे असे आपले आजचे खास विशेष सेलिब्रिटी कलाकार आशिष पाटील सर या ठिकाणी आपण त्यांना सुंदर असा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो. मी सुनील बोगटे सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते. मला वाटतं रवी सर ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या आयोजनातून हा संपूर्ण कार्यक्रम आपण पाहतोय, त्यांच्या हस्ते जर हा सन्मान आणि हा सत्कार सरांचा केला, आपण त्यांचं स्वागत केलं तर खूप बरं ठरेल. मला वाटतं रवी गोडकर सरांसाठी आणि आपल्या आशिष पाटील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांच्या संकल्पनेतून आज आपण हा सोहळा पाहतोय आणि त्यांनी या ठिकाणी आशिष पाटील सरांना इथपर्यंत घेऊन येण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे असं आपण म्हणू शकतो. पण तत्पूर्वी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि त्या पत्रकारांच्या वतीने मी या ठिकाणी सन्माननीय अजय सावंत सरांना विनंती करतो की आपण स्वागत स्वीकारायचं आहे, कारण खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला सगळीकडे प्रसिद्धी देण्याचं काम आमच्या सगळ्या पत्रकार बंधूंनी केलं, त्याबद्दल खरंच संपूर्ण चिमणी पाखरं टीमच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्या टीमला विनंती करतो सन्माननीय सतीश पावसकर यांच्या शुभ हस्ते आपण अजय सावंत सर, पत्रकार बंधू यांच्या वतीने सन्माननीय अजय सावंत सर या ठिकाणी स्वागत स्वीकारतायत. थँक्यू सो मच.
ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की अगदी थोडक्यात आपण सगळ्यांनी शुभेच्छा द्यायची आहेत. तर या सगळ्यात पहिलं आपल्या कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मॅडम बांदेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आमच्या संपूर्ण या नृत्य सन्मान सोहळ्यासाठी आपण मॅडम शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. चिमणी पाक सन्मान सोहळा 2025 याला उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर, विशेष म्हणजे पाटील सर, तुमचं खूप स्वागत आहे कुडाळ शहरात. कुडाळची प्रथम नागरिक यांनी मी तुमचं स्वागत करते. त्याचप्रमाणे सुनील बोगटे एक काकाच आहेत माझ्या वडिलांचे एकदम खास मित्र. कुडाळकर सर, जसं तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभत असतं तसंच मला पण नेहमी जेव्हा अडचण येते राजकीय क्षेत्रात तेव्हा काकांचं मार्गदर्शन लाभत असतं. सर, तुम्ही लहान मुलांसाठी किंवा असा जो मंच उपस्थित करून दिलेला आहे त्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद. की आपण हा असा कार्यक्रम टी व्हीवर बघतो आज सरांना, आणि एवढी मोठी व्यक्ती आपण कुडाळ शहरात आलेले आहेत, त्यांना आपण प्रत्यक्ष बघत आहोत. खरंच तुमचे आभार. त्याचप्रमाणे मला इथे बोलवलं, आमचं स्वागत केलं, आमच्या सहकाऱ्यांचं स्वागत केलं, त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा देते आणि तेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम, आपल्या शुभेच्छा. यापुढील शुभेच्छा देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय नागेश नाईक सरांना. आमचे मित्र आहेत आणि कला क्षेत्रातील नेहमीच त्यांचं योगदान आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खूप आहे. कंटिन्यू सर. खूप लवकर चेंडू दिलाय वाटतं. लांबूनच आजचा अवॉर्ड शो बघणार होतो, कारण आज फार मोठी व्यक्ती आपल्यासोबत आलेले आहेत. कारण ते आल्यामुळे आपली कुडाळची नृत्य क्षेत्र हे पावन झालेलं आहे. त्यामुळे लांबून बघण्याचं मला खरं मनोदय होता, पण आज तू स्टेजवर बोलवलंच, आलो इथे. आणि ज्या सन्माननीय जितेंद्रजी सावंत यांना जवळून पाहिलं त्यांच्यामुळे आज या ठिकाणी येता आलं, त्यांचंसुद्धा मनपूर्वक धन्यवाद. अवॉर्ड सोहळ्याबद्दल सांगण्यापेक्षा आमचा सन्मान या ठिकाणी झाला, पण आज एक गोष्ट बोलावीशी वाटते की एखादं चिमणी जर घरटा बांधत असेल तर एक एक काडी जेव्हा घेऊन येते तेव्हा प्रत्येकाला त्याची चेष्टा मस्करी वाटत असते की काय बनवते म्हणून. पण ज्यावेळी तो सुगरणीचा खोपा घरटा तयार झाल्यावर आपण म्हणतो, अरे वा, काय छान बनवलं या एवढ्याशा चिमणीने. आणि ती चिमणी आणि चिमणी पाखरं हे काहीसं समीकरण असंच झालेलं आहे. रवी कुडाळकर ज्या नात्याने पूर्वी कार्यरत होता, जवळून पाहिलं आहे तुला आम्ही, की फार कठीण प्रसंगात तू कार्य करत होतास. छोटे छोटे नृत्य घेऊन तू सादर करत असतात, त्यावेळी बऱ्याच जणांना चेष्टा मस्करी वाटली होती असेलही. पण त्यानंतर तुझी जी झेप पाहिली आणि त्यानंतर स्पर्धेंमध्ये ही मुलं ज्यावेळी सामना करायची त्यावेळी दीक्षा नाईक जर आज जरी या लेवलवरती असली तरी स्पर्धांमध्ये काहीसं तिला बाहेरच काढलं जायचं. पण रवी थकला नाही, दमला नाही आणि दीक्षाही थंबली नाही किंवा तिची मुलंही दमली नाही, पण प्रूव्ह केलं स्वतःला. आणि त्या लेवलवरती स्पर्धेला सुद्धा सांगावं लागलं की येस, दीक्षा नाईक ग्रेट, रवी कुडाळकरचं चिमणी पाखरंसुद्धा ग्रेट. आणि दीक्षाने अनेक स्पर्धेंमध्ये पारितोषिकं मिळवली. नेहमी स्पर्धेमध्ये कधीतरी परीक्षक म्हणून असताना जर गेलो तर नेहमी सांगायचो की मुलांनो, सिंधुदुर्गमध्ये फक्त राहू नका, तर तुमचं साध्य करा, जे तुम्ही आज या रंगमंचावर आहात वरती जा, चांगलं करा. आणि ते दीक्षा नाईकने जे साध्य केले रवी तुझ्या रूपातून, आज सर आमच्यासोबत आहेत, हे सुद्धा खूप मोठं आहे. आणि तुझी धडपडसुद्धा आम्ही खूप पाहिली. ही चिमणी पाखरच्या नात्याने आज खूप धडपडलास, सुंदर असंच धडपडत राहा, ही तुला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. थँक्यू. यानंतर सावंत सर, 2 शब्द. तुम्ही भरपूर हे करून असं लगेच बोललात. ठीक आहे. या ठिकाणी सन्माननीय सुनील बोगटे सर यांना विनंती करतो की आपण खरं तर कार्यक्रमाचं बराच सगळ्या गोष्टी सांगून झाल्यात, तरीसुद्धा काही प्रास्ताविक आणि आमच्या चिमणी पाखराने जे आत्तापर्यंत कशा प्रकारे आम्ही इथपर्यंत आलो आणि आमचे जे प्रमुख मान्यवर आहेत यांच्याबद्दल सर बोलतील. ज्येष्ठ आहेत आणि नेहमी माझ्यासोबत माझ्या वडिलांप्रमाणे उभे राहिले, त्यासाठी खरंच
सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्लीज. थँक्यू सो मच. आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होण्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण भारत आणि परदेशातसुद्धा ज्यांनी अनेक कार्यक्रम केले ते नृत्य दिग्दर्शक आदरणीय आशिष पाटील सर, आमच्या कुडाच्या प्रथम नागरिका नगराध्यक्षा सौभाग्यवती बांदेकर, प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, सोबत व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कारण आम्हाला माहीत आहे की आपण ज्या कार्यक्रमासाठी आला आहे त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित पत्रकार बंधू, खरोखर आज आम्हाला धन्य वाटतं की 20 वर्षापूर्वी आम्ही ही अकॅडमी सुरुवात केली. कोरोनाचा कालावधी वगळता 16 वर्ष आज आम्ही छोटेखानी गेट टुगेदर कार्यक्रम करायचो, छोट्या हॉलमध्ये करायचो आणि आमची जी मुलं आमच्याकडे शिकतात त्यांना त्यांच्या पालकांना निमंत्रित करून हळूहळू पुढे जायचा आम्ही प्रयत्न करत होतो. अशातच या मुलांचं कौतुक करण्यासाठी आम्ही दूरदर्शनवर धिनादिन 10 या कार्यक्रमामध्ये प्रथम या चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या मुलांना आम्ही घेऊन गेलो. त्यांचं नृत्य चतुर्थीच्या 10व्या दिवशी, अनंत चतुर्थी दिवशी, जवळजवळ 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही त्या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून दिलं. हे सर्व व्यासपीठ निर्माण करताना कुठेतरी आपल्याकडच्या मुलांमध्ये असलेली कला ही फक्त कुडाळपुरती मर्यादित न राहता ही महाराष्ट्रावर जावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचं नाव व्हावं. आणि आज ती वेळ आज आपल्यासमोर आहे. आज दीक्षा आदरणीय पाटील सरांबरोबर कार्यक्रम करते, ते सुद्धा त्यांनी सिलेक्शन केलेलं आहे. म्हणजे जे नृत्य दिग्दर्शक आहे, तुम्हा सर्वांना माहिती आहे की बाई ग हे जे पिक्चरातलं नृत्य आहे ते कोरिओग्राफर केलेले आदरणीय पाटील सर आहेत. म्हणजे त्यांची जी पारख असेल ती आपण जाणू शकता. आणि त्यातच त्यांनी दीक्षा नाईकसारख्या नृत्यांगनीला त्या ठिकाणी स्थान दिलं. त्यांचा जो समूह आहे तो समूह संपूर्ण परदेशातसुद्धा जातो, त्या ठिकाणी कार्यक्रम करतात. सुंदरी हा त्यांचा कार्यक्रम, आम्हीसुद्धा त्यांना विनंती केली आहे की आमच्या कुडातील लोकांना तो पाहायला मिळावा, भविष्यात त्यांनी आम्हाला तशी संधी द्यावी अशी आम्ही त्यांना विनंतीसुद्धा केलेली आहे. आणि तो आपल्या लवकरच समोर येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. हे कार्यक्रम करताना प्रत्येकाला वाटतं की या ठिकाणी मान्यवर बसलेले असतात, अनेक कार्यक्रम आमचे झाले, अनेक मान्यवर येऊन गेलेले आहेत स्टेजवर. प्रत्येकाचा आम्ही आदर सत्कार का करतो? कारण ही जी भव्यता दिसते त्यामागे त्यांचा हात असतो आणि हा हात आशीर्वाद रूपी या नृत्यांगनाच्या पाठीशी असतो. आणि म्हणूनच अशा लोकांचा आदर सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. परंतु आज तुम्हाला सुद्धा अशी महनीय व्यक्ती समोर दिसते. खास तुमच्यासाठी आम्ही आग्रह करून उद्या ते तुम्हाला नृत्याचे धडे देणार आहेत. ते सुद्धा नाव तुम्ही काही मुलांनी नोंदवलेलं आहे. लेमन ग्रासमध्ये खास कार्यक्रम आम्ही तुम्हा मुलांसाठी ठेवलेला आहे की अशी व्यक्ती ज्यांचा जो स्टुडिओ आहे तो पाहणंसुद्धा सर्वसामान्य एखाद्या व्यक्तीला शक्य नाही आहे, असा भव्य दिव्य त्यांचा स्टुडिओ आहे. आणि अशी व्यक्ती आज तुमच्यासमोर आम्ही आणण्याचं धाडस केलं. रवी, खरोखर रवीचं अभिनंदन आहे की त्याने जिद्द लावली की काही झालं तरी मी या ठिकाणी पाटील सरांना आणणार, मुलांसमोर आणणार. आपण फक्त बाईगं हे गाणं ऐकलं, पण त्यामागे त्यांचे असलेले कष्ट, त्या ठिकाणी त्या नर्तकीला शिकवताना झालेली त्यांची धडपड
आणि म्हणूनच ते गीत आज अजरामर होत गेलं. अशी व्यक्ती आज आपल्या समोर येत आहे आणि हे धारिष्ट दाखवत आहेत ते आमची चिमणी पाखरं डान्स अकॅडमी आणि रवी कुडाळकर आणि त्यांना सर्व सहकार्य करणारे हे आमचे मान्यवर. कारण तुम्हा सर्वांच्या सहकार्याशिवाय अशा गोष्टी संपन्न होत आहे. मी फक्त थोडक्यात सांगतो की पहिला कार्यक्रम करताना आम्हाला एक लाईटसुद्धा लावताना काय वाटत होतं की त्याचा खर्च कसा करायचा. त्याच जागेवर आज याच स्टेजवर जवळजवळ 100 लाईटी दिसत आहेत, या ठिकाणी संपूर्ण स्क्रीन दिसत आहेत आणि आज मान्यवर आपण सर्व त्याचे साक्षीदार बनताय. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येत आहे. तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. आज खरोखर हा गेट टुगेदर कार्यक्रम आज गेट टुगेदर न राहता एक सन्मान सोहळा सुरुवात झाला. गेल्या वर्षीच आम्ही जवळजवळ 800 लोकांचा सन्मान या स्टेजवर केला. ही एक योजना आमच्या डोक्यात अशासाठी आली की आपण फक्त एखाद्या नर्तकीचा किंवा मुलीचा किंवा मुलाचा डान्स बघतो, परंतु त्याच्या मागे असणारा कोरिओग्राफर, त्याच्या मागे असणारा कॉस्ट्यूम डिझायनर, त्यासोबत असणारा लाईटमन ह्यांचा कधीही कोण सन्मान करत नाही. आज हे स्टेज दिसतं, पण त्या स्टेज बनवण्यासाठी त्या ठिकाणी असलेला कामगार, त्या ठिकाणी असलेला कारागीर, त्या ठिकाणी असलेली व्यक्ती, त्याचासुद्धा सन्मान आम्ही या नृत्य सन्मानाने केला. जवळजवळ 800 लोकांचा आम्ही सन्मान गेल्या वर्षी केला. परंतु काही सूचनानुसार यंदा हा कार्यक्रम मर्यादित ठेवलेला आहे. खरोखर ज्युरी ज्याप्रमाणे सिलेक्शन असतं ते सिलेक्शन पद्धतीनं आम्ही एक व्यक्तीला सन्मानित करणार आहोत, परंतु नॉमिनेशनमध्ये ज्या 6-7 असतील त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. आज तुम्हा सर्वांचं दैवत म्हणेन मी, निश्चितच आज तुम्हाला समोर दिसतं आहे आणि त्यांच्या हस्तेच तुमचा या ठिकाणी आता सन्मान होणार आहे. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो, उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि असंच आमच्या पाठीशी उभं राहावं अशी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. आणि जास्त वेळ घेत नाही. ज्यांच्यासाठी आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलो आहे ते म्हणजे सन्माननीय आशिषजी पाटील सर. मी जेव्हा जेव्हा नाव घेतो ना सर टाळ्या वाजतात न सांगता, कारण दीक्षाचे आजोबा आहेत. त्यामुळे सरांचं बरोबर लक्ष असतो. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ प्लीज. सरांना विनंती करतो जास्त वेळ न घेता सर आपण 2 शब्द आमच्यासाठी बोलावेत असं मी. थँक्यू. माझ्या छोट्या मोठ्या मित्रांनो, सर्वप्रथम चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आणि रवी सरांचं खूप खूप आभार की मला इथे बोलवल्याबद्दल. कारण की ही माझी पहिलीच वेळ आहे या भागात यायची. कारण की जसं सर म्हणाले की कामामुळे तेवढं नाही होता येत, पण नृत्य शिबिरमुळे मला बरंच ट्रॅव्हल करता येतं. आणि त्यांनी जे काय सांगितलं किंवा सगळे जे काय म्हणतात ते की मी खूप मोठा आहे वगैरे, असं मी काही नाही आहे. मी अजूनही शिकतो आहे, मी अजूनही काम करतो आहे. मला वाटतं की अजून शिकणं कधी थांबणार नाही. कारण की मी नेहमी माझ्या मुलांना पण हेच सांगत असतो शिकवताना की लर्निंग नेव्हर एंड्स. कारण की तुम्ही जर म्हणाला की मी आता शिकलो हे सगळं, तर मला वाटतं तिथेच तुमची ग्रोथ थांबते. सो मी पण अजून शिकतो आहे, मला अजून बरंच शिकायचं आहे. आणि सर्वप्रथम काय सांगू की मी आज जो कोणी आहे तो ह्या रंगमंचामुळेच आहे. म्हणजे मी जेव्हा वयाच्या 4थ्या वर्षी माझ्या आईला कळलं की माझा मुलगा नाचू शकतो, तेव्हा माझ्या आईने ते माझ्या अंगात भिनवलं नृत्य. मी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतले नाही. हे बऱ्याचदा मी टी व्हीवर बोललो आहे, माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये बोललो आहे आणि ते तितकंच खरं आहे. कारण मला असं वाटतं की ती ताकद मला या रंगमंचाने खूप दिली आहे लहानपणापासून. आज मी जे काही इतकं सशक्तपणे आणि इतकं स्टबन आणि इतकं कॉन्फिडेंटली जे बोलू शकतो त्या रंगमंचामुळेच बोलू शकतो मला असं वाटतं. कारण की प्रत्येक कलाकाराला एक रंगमंच मिळणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ते रंगमंच जेव्हा अशी व्यक्तिमत्व देतात त्याच्यासाठी खरंच खूप कौतुक केलं पाहिजे. आणि सगळ्यात जास्त कौतुक केलं पाहिजे या सगळ्या मान्यवरांचं. कारण की मला असं वाटतं की एक कलाकार तेव्हाच कलाकार असतो जेव्हा त्याला बॅकिंग असतं. कारण की आजकाल बॅकिंग खूप गरजेचं आहे. एक कलाकाराला जेव्हा एक काम दाखवायचं असतं किंवा प्रेझेंट करायचं असतं. आणि सगळ्यात लास्ट बट नॉट द लिस्ट
सगळ्या पालकांचं कौतुक की ते आज इथे आहेत त्यांच्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी. कारण की मला वाटतं की बाकी कोणी म्हणजे जगात कोणीही आपल्या विरोधात असले पण आपले पालक आपल्याबरोबर असले की आपण जग जिंकू शकतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण मी आहे. कारण मला असं वाटतं की जे नृत्य प्रकार मी सादर करतो त्याच्यासाठी मी खूप बोलणी खाल्ल्या आहेत लहानपणापासून, पण माझे पालक माझ्याबरोबर होते त्याच्यामुळे कदाचित मी अजून गड चढतो आहे, अजून चढायचं आहे. पण खूप 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 आभार आणि धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आणि जसं या कलाकाराबद्दल बोलायचं दीक्षाबद्दल, तर जसं सर म्हणाले की खरंच मी पण ज्या भागातून येतो तो एक खूप छोटं गाव आहे, टिटवाळा म्हणून, कल्याण शहर मुंबईमध्ये आहे जे. तिथे मीही मिडल क्लास माणूस आहे आणि मला कधी असा प्लॅटफॉर्म मिळाला नव्हता. त्याच्यामुळे मी एक निर्णय घेतला की जेव्हा मी एका स्टेजवरती येईल तेव्हा मी असं काहीतरी एक शो बनवेल जिथे मी वेगवेगळ्या स्टेट्समधल्या कलाकारांचं ऑडिशन घेईन. आणि आम्ही हे प्रामाणिक ऑडिशन घेतलं होतं ज्याच्यामध्ये दीक्षा आली होती ऑडिशन द्यायला. आणि मला वाटतं जवळपास 2 महिन्यानंतर तिला तिचा रिझल्ट कळला असेल कारण की खूप लोकं आली होती. सो त्याच्यातून मला वाटतं जवळपास 60-70 मुलींमधून आम्ही फक्त 5 मुली निवडल्या होत्या, त्याच्यात दीक्षा होती. म्हणजे ऑफकोर्स तिला शिकण्यासारखं खूप होतं, पण तिचा जो पदन्यास आम्ही बघितला, तिच्या पायाची हालचाल आम्ही बघितली. कारण की मला असं वाटतं ती मनातून नाचते आणि मला जे इथून नाचणारे कलाकार असतात किंवा इथून जे काम करतात ते खूप आवडतात. सो त्याच्यामुळे आम्ही तिच्या वडिलांना आणि पालकांना विनंती केली की तुम्ही मुंबईला येऊ शकाल का, कारण की सगळं मुंबईमध्येच आहे. म्हणजे मला वाटतं आम्हाला जे काही करायचं आहे पुढे. आणि 1 महिना ती होती, तिने प्रॉपर आमच्याकडे तालीम घेतली आणि ती ह्या शोचा भाग झाली. तर सांगायचं कारण हेच की असे अनेक कलाकार आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी असतात आपल्या स्टेटमध्ये किंवा शहरात, पण ज्यांना कधी प्लॅटफॉर्म मिळू शकत नाही. पण एक कलाकार म्हणून मी नेहमी ते करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज असाच प्रयत्न मला वाटतं हा सोहळा जो होतो आहे तो होतो आहे. कारण की एक अवॉर्ड फंक्शन जसं असतं युजली टेलिव्हिजनवर तुम्ही बघतात तसंच आज हे अवॉर्ड फंक्शन आहे. आणि आत्ताच मला कळलं की नामांकनं वगैरे सुद्धा आहे, म्हणजेच हे प्रॉपर अवॉर्ड फंक्शन आहे मला असं वाटतं. सो पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा सर्व कलाकारांचं ज्यांना अवॉर्ड मिळणार आहे, ज्यांचं कौतुक होणार आहे, ज्यांचं कौतुक नाही होणार आहे त्यांनासुद्धा अभिनंदन. आणि अशा प्रकारे मी माझं एक पॅरेग्राफ संपवतो आहे 2 शब्दापेक्षा. सो जय हिंद, जय महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद सर. हा तुमचा मोठेपणा आहे की आपण इथे आलात आणि सर्वांना मार्गदर्शन दिलं. जसं भट्टीमध्ये कुठलाही धातू तापून त्याची एक सुंदर मूर्ती बनवता येते, तसेच आपण अशा कलाकारांना घडवताय आणि अशाच सुंदर सुंदर कलाकारांना आपण घडवावं अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या पुढील नृत्य क्षेत्रातील प्रवासासाठी सर्वच आमच्या कुडाळवासी आणि आमच्या पूर्ण सिंधुदुर्गवासियांकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी सर आपल्यामध्ये जसं की मगाशी म्हटलं की सन्माननीय सुनील बोगटे सर नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात, तसेच आपल्या सिंधुदुर्गातलं एक व्यक्तिमत्व जे व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे ते सन्माननीय द्वारकानाथ घुरिये सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि नेहमी कुठेही भेटलो तरी नेहमी आशीर्वाद देणारे असे सरांना विनंती करतो की सर प्लीज आपण रंगमंचावरती या, आपण छोटासा आपला सन्मान करतो आहे. मी आशिष पाटील सरांना विनंती करतो की सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय द्वारकानाथ घुरिये सर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहे. आपण त्यांना पुष्पगुच्छ देतो आहे सरांना. आणि सोबतच सन्माननीय विजय बोगटे सरही उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतो की आपण कृपया रंगमंचावरती यायचं आहे. आम्ही आपलंही या ठिकाणी स्वागत करतो सर. यामध्ये नृत्य क्षेत्र आणि नृत्य क्षेत्राशी निगडीत सर्वच व्यक्तींचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं या जल्लोषाच्या वातावरणाला सुरुवात झालेली आहे. आमचे सल्लागार सुनीलजी बोगटे सर आणि द्वारकानाथ घुरिये सर यांची खूप चांगली मैत्री आहे, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. धन्यवाद सर. आपण सर बसा प्लीज. सर बसा. ठीक आहे नागेश बसा प्लीज. ते म्हणतात मला खालून बरं वाटतंय बघायला कार्यक्रम. त्यानंतर सन्माननीय विजय बोगटे सर आहेत, त्यांनाही विनंती करतो सर आपण कृपया रंगमंचावरती यायचं आहे. पुन्हा एकदा मी पाटील सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते
या ठिकाणी सरांचा सन्मान करायचा आहे. आपले सल्लागार सुनील बोगटे सर आहेत, यांचे बंधू आहेत, यांचे भाऊ आहेत आपल्या बोगटे सरांचे. तर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. त्यानंतर अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो, पण ज्यांच्यामुळे मी घडलो सर, कारण जसं की मला माहिती आहे की मी ज्या परिस्थितीतून आलो इथपर्यंत, कारण मला माहिती आहे की माझे आईवडील कुठेही जॉबला नव्हते आणि या सगळ्या गोष्टी करत असताना भलेही त्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण मला या क्षेत्रामध्ये कोणतीही अडवणूक केली नाही आणि ते म्हणजे माझे बाबा या ठिकाणी आहेत. तर रामचंद्र कुडाळकर माझे बाबा आलेत, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. कारण नेहमी माझं कधी पण काही असू दे सर, नेहमी मला सांगणार तू कर, भलेही मग काय असू दे किंवा नसू दे माझ्याकडे पण कर, हे नेहमी त्यांचे शब्द असतात. आणि आत्तापर्यंत नेहमी माझी आई असेल, बाबा असेल, माझी बहीण असेल, माझे काका असतील, माझं संपूर्ण कुटुंब नेहमी मला सपोर्ट करतं. तर या ठिकाणी सन्मान्य श्री आशिष पाटील सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही त्यांचा सन्मान करतो. मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया बसून घ्या. यानंतर मी डिरेक्टली आभाराकडे जातोय, कारण कार्यक्रम बरोबर 7 वाजलेत. आपल्याला आता अगदी परफॉर्मन्सकडे आणि अवॉर्ड फंक्शनकडे आपण जातोय, पण तत्पूर्वी रंगमंचावरील उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आमच्या नगराध्यक्ष मॅडम, आणि सोबतच पुन्हा एकदा मी सगळ्यांना विनंती करतो की सन्माननीय जितेंद्र सावंत सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या प्लीज, कारण वेळात वेळ काढून माझ्यासाठी आले, त्यासाठी खरंच त्यांचे आभार. नगरसेविका मांजरेकर मॅडम, शिरसाट मॅडम, बिडजे मॅडम, त्याच्यानंतर माळकर बंधू, गडेकर सर, किरण कुडाळकर, त्याच्यानंतर पावसकर, पिंगुळकर सर, श्रीमती संजना परब मॅडम, बिडजे मॅडम, माझा मित्र राहुल कदम, नागेश नाईक, सुनील बोगटे, सन्मानित द्वारकानाथ गुरिये सर, या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सोबतच या कार्यक्रमाला उपस्थित झाले सर्व आमचे पत्रकार बंधू, त्यांचे आभार व्यक्त करतो. सोबतच माझा मित्र शेखर सातोसकर, जो आज या ठिकाणी शूटिंगचं काम पाहतोय, अजय कुडाळकर, विघ्नेश नाईक, त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमचे सगळे आमचे राहुल बंधूची संपूर्ण टीम, आमचे LED वॉल्स यांनी आम्हाला अवेलेबल करून दिली, ते आमचे वाळके आणि त्यांची संपूर्ण टीम, सोबतच आमच्या या कार्यक्रमासाठी आलेले संपूर्ण जिल्ह्यातून आलेले सर्व कलाकार, सर्व निवेदक, त्याचप्रमाणे आयोजक, नृत्य दिग्दर्शक, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आपण मुख्य कार्यक्रमाकडे जाऊ. थँक्यू सो मच. सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण आसन नसवून घ्यायचं. आशिष पाटील सरांना आणि दीक्षा नाईकला विनंती करतो की आपण सुंदर अशा आपल्या त्या आसनावर कृपया आपण सर आसन व्हायचं आहे.